अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचं आहे ड्रायफ्रूट लाडू. चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. इथं मी 30 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. इथं मी पाव किलो बदाम आणि पाव किलो काजू घेतलेले आहेत. छान क्वालिटीचे आहेत. बघा, इथं मी खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो आणि अर्धा किलो खारीक घेतलेली. खारीकचं असं पावडर बनवून घेतलेलं आहे आणि खोबऱ्याचं कीस करून घेतलेलं आहे. आता आपल्याला बदाम काजूची मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं कूड बनवून घ्यायचं आहे. आपल्याला कूट अशा पद्धतीने बनवायचे, जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही, मिडियम कूट बनवायचं आहे याच्यामध्ये. बघा, मिक्सरच्या जारमध्ये हे बदाम टाकून घेतलेले आहे. आता त्याचं बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे. एका ताटामध्ये आता हे काढून घेतलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला काजूसुद्धा बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त जाडही नाही बारीकही नाही, मिडियम ठेवायचं आहे. बघा, इथे हे काजूचं कूट करून झालेलं आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला गॅस चालू करून इथं कढई ठेवून घेतलेली आहे आणि हे सर्व आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपामध्ये. इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे. जसं जसं लागेल तसं त्याप्रमाणे हे तूप आपल्याला वापरायचं आहे. पहिले आता खोबऱ्याचं कीस भाजून घ्यायचं आहे. हे सर्व कीस मी इथं टाकून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून हे असं तांबूस रंगाचं होईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे खोबऱ्याचं कीस भाजून झालेलं आहे. एका कढईमध्ये हे काढून घेतलेलं आहे. परत आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्यानंतर याच्यामध्ये जी आपण खारक्याची पावडर बनवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. हिला पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बघा, जवळपास ही आता भाजून झालेली आहे. याला पण आता आपण कढईमध्ये काढून घेणार आहोत. काढून घेतली. परत आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे काजू बदामचं कूट केलेलं आहे ते आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं आहे म्हणजे असं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. भाजलं म्हणजे जास्त भाजायचं नाही आहे. बघा, अशा पद्धतीने हे काजू बदामचं कूट इथं भाजून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व वस्तू मी भाजून घेतलेल्या आहे. तूप गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी खसखस टाकून घेतलेली आहे, ती भाजून घ्यायची आहे. भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काजूचं कूट केलेलं टाकून घ्यायचं आहे. हे पण छानपैकी भाजून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे कूट इथं भाजून घ्यायचं आहे. या लाडूंमध्ये मी कोणत्याच प्रकारचं पीठ टाकलेलं नाही आहे. फक्त ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेले आहेत. याच्यामध्ये खोबरं, खारीक, काजू, बदाम आणि खसखस हे साजूक तुपामध्ये हे सर्व वस्तू मी व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे आणि एक वाटी बारीक साखर टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याचे आता आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे सर्व बारीक मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याचे आता आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. हे सारण सर्व गरम गरम राहील तेव्हाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. ते थंड झाल्यावरती वळत नाहीत, लगेचच लाडू बांधून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे लाडू इथं बांधून घेतलेला आहे.
तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेन. बघा छान आलेले आहेत, मस्त, खूपच छान. असे एक एक करून मी हे लाडू सर्व बांधून घेतलेले आहेत. तुम्हाला परत एकदा आठवण करून देते, अशाच छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघा अशा पद्धतीने हे लाडू मी आता एक एक करून बनवून घेणार आहे. खूप छान आलेले आहेत लाडू, मस्त. लाडू बनवण्यासाठी त्याचं योग्य प्रमाण असलं की लाडू चुकत नाहीत, खूप छान येतात. बघा इथं मी पाव किलो बदाम घेतलेले आहेत, पाव किलो काजू घेतलेले आहेत, अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, अर्धा किलो खारीक घेतलेली आहे, तिची बारीक पावडर बनवून घेतलेली आहे, आणि याच्यामध्ये 30 ग्रॅम खसखस आणि हे साजूक तूप घेतलेलं आहे. गरजेनुसार जसं लागलं त्याप्रमाणे मी या लाडूंमध्ये वापरलेलं आहे. आणि 1 वाटी इथं मी बारीक केलेली साखर टाकून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने हे लाडू इथं मी बनवून घेतलेले आहे. खूप छान लाडू आलेले आहेत, मस्तपैकी. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हे लाडू बनवा, खूप छान, मस्त. 1 किलो लाडूसाठी इथं मी फक्त साखर 1 वाटी वापरलेली आहे. ती बी बारीक पावडर करून घेतलेली होती साखरची आणि ती टाकून घेतलेली आहे. एवढंच साहित्य ह्या लाडूंमध्ये मी टाकलेलं आहे. खूप छान लाडू आलेले आहेत. तुम्हीसुद्धा करून बघा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे ड्रायफ्रूटचे लाडू खूप आवडतात. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये.